बाळा, तू खूप दिवसांपासून एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहेस ना? तुझ्या मनात एक सुप्त इच्छा आहे जी तुला सुखात झोपू देत नाहीये. रात्री डोळे मिटले तरी तुला तुझे ते स्वप्न स्वस्थ बसू देत नाही. आज मी स्वतः तुला सांगायला आलो आहे की तुझी ती इच्छा नेमकी कधी पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आला आहे हे तू समजून घे. समोर दिसणाऱ्या 2 शंखांपैकी कोणताही एक शंख मनापासून निवड. जो शंख तुला सर्वात आधी आकर्षित करेल तोच तुझ्या नशिबाचा संकेत आहे. जर तू पहिला शंख निवडला असेल तर नीट ऐक. तुझ्या मनात सध्या खूप मोठी घालमेल सुरू आहे. तुला वाटतंय की सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि तुझं काम अडकलंय. पण बाळा, हा तर तुझ्या कर्माचा हिशोब पूर्ण होण्याचा काळ होता. तू आजवर खूप सोसला आहेस, लोकांचे टोमणे ऐकले आहेत आणि अपार मेहनत केली आहेस. आता तुझ्या त्या संयमाची आणि तुझ्या कष्टांची परीक्षा संपली आहे. पुढच्या 11 दिवसांत तुला तुझ्या इच्छेच्या दिशेने एक मोठा सकारात्मक बदल दिसेल. हा बदल तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाबद्दलही मनात अढी किंवा राग धरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, तुझं काम मार्गस्थ झालं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आता ज्यांनी दुसरा शंख निवडला आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका. तुझ्या डोळ्यांत आजवर जेवढे अश्रू आले आहेत त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. तुला अनेकदा असं वाटतं की तू सगळ्यांसाठी सगळं करतोस, पण तुला मात्र कोणीच समजून घेत नाही. तुला जवळच्या माणसांकडूनच जास्त त्रास झाला आहे आणि तुझे मन खूप दुखावले गेले आहे. पण बाळा, आता तुझे ते दुखावणारे दिवस संपले आहेत आणि सुखाचे दिवस तुझ्या दारावर उभे आहेत. तुझ्या आयुष्यात लवकरच एक असा चमत्कार घडणार आहे जो तू कधी स्वप्नातही पाहिला नव्हतास. तुझी जी इच्छा वर्षानुवर्षे मनात दबलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी निसर्गाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित तुला वाटत असेल की उशीर होतोय, पण लक्षात ठेव, मी तुला जे देणार आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल. येत्या काही आठवड्यांतच तुला अशी बातमी मिळेल ज्याची तू आतुरतेने वाट पाहत होतास. तुझी श्रद्धा आणि माझा आशीर्वाद तुला कधीच रिकाम्या हाती ठेवणार नाही, हे माझे तुला वचन आहे. फक्त तुझं कर्म प्रामाणिक ठेव आणि कोणाचेही वाईट न पाहता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. बाळा, वेळ कोणतीही असो आणि संकट कितीही मोठं असो, मी सदैव तुझ्यासोबत सावलीसारखा आहे. तुला जे हवे आहे ते तुला नक्की मिळेल. फक्त थोडा धीर धर आणि सात्विक विचार कर. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हाच माझा तुला आजचा शुभ आशीर्वाद आहे. जर तुला हा माझा संदेश आणि माझा आशीर्वाद मनाला भिडला असेल तर आताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि तुझी ती इच्छा मनोमन पुन्हा एकदा माझ्यासमोर मांड. ज्याची कमेंट मी स्वतः पाहीन त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी मी स्वतः दूर करीन. अशक्तपणा सोडून दे, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.